नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक आहे 10 ऑगस्ट 2026. आम्ही मागील व्हिडिओमध्ये एक 4 महिन्यासाठी राज्यामध्ये वातावरण कसं राहणार त्या संदर्भात आम्ही एक अंदाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण शेतकरी बनून ते व्हिडिओ नक्की जरूर पहा. पुढील 4 महिने वातावरण कसं राहणार, राज्यात पाऊस कधी पडणार त्या संदर्भात मी अंदाज दिलेला आणि 4 नोव्हेंबरच्या आसपास राज्यामध्ये थंडी ला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे आणि पुढील 72 तास वातावरण कसं राहणार त्या संदर्भात एक अंदाज देण्याचा प्रयत्न करणार. पहिला आपण जिल्हा वाईज सांगायचं झालं तर नागपूर म्हणजे विदर्भ पट्ट्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, इकडं वाशिम असेल, बुलढाणा असेल, खालचं यवतमाळ असेल, नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि वरचं नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक आणि खाली सोलापूर जिल्हा असेल, पुणे, सांगली, साताऱ्याचा पूर्व भागात या पट्ट्यामध्ये पुढील 72 तासामध्ये काही भागात मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. म्हणजे अगदी स्थानिक पाऊस निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागात आणि या भागामध्ये अजूनही काही भागात पाऊस कमी असल्याने पेरणी काही भागात झालेला आहे. त्यामुळे त्या पिकांना पुरेल तेवढं पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. आणि कोकण किनारपट्टी जर सांगायचं झालं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर मुंबई भागात पुढील 48 तासामध्ये मेघगर्जनासह पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर सध्या सांगायचं झालं तर बंगालच्या उपसागरावरून सध्या मध्य प्रदेशच्या भागामध्ये कमी दाबाचे पट्टे अगदी सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे इकडं या जिल्ह्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागामध्ये हलका ते मध्यम तर काही भागात मेघगर्जनासह पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. आणि शेतकरी बंधूंनी मागील मी 4 ऑगस्टला एक व्हिडिओ अपलोड केला आहे की राज्यामध्ये विहीर, बोर, तलावला कधी पाणी येईल त्या संदर्भात 8 मिनिटापर्यंत अंदाज दिला आहे. आपण नक्की पाहू शकता आणि आवाज मंद्रुपच्या युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुमच्या नोटिफिकेशनवर काही सेकंदात पोहोचू शकतो. धन्यवाद.